नमस्कार. म्हाडा पुणे मंडळाने जवळपास 4186 घरांसाठी सोडत जाहीर केलेली आहे आणि त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. तर आपण खूप सारे प्रोजेक्ट ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आणि पुढेही अजून करणार आहोत. तर त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण त्यातलाच एक नवीन प्रोजेक्ट पाहणार आहोत, पाल्म स्प्रिंग नावाचा रावेत मधला, जो रेडी टू मूव्ह आहे. ठीक आहे, तर त्याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसंच त्याचं सॅम्पल फ्लॅट कसं आहे ते सुद्धा आपण लाईव्ह पाहणार आहोत इथं. ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, मी इथं म्हाडाच्या मुख्य संकेतस्थळावरती आलेलो आहे आणि इथं टाईप करतो आता पाल्म स्प्रिंग. हे बघा, हे दोन आहेत. त्याच्यामध्ये 1 RK सुद्धा आहे, 1 BHK सुद्धा आहे. कार्पेट एरिया थोडासा चेंज होत आहे, त्यानुसार त्याची प्राइस सुद्धा चेंज होत आहे. ठीक आहे, तर इथं बघा, हा गेल्या वेळेला ॲक्च्युली लॉटरीमध्ये समावेश होता. तर त्याच्यापैकी जे काही शिल्लक फ्लॅट आहेत तर त्याच्यासाठी ह्या वेळेला नव्यानं ॲडमध्ये त्यांना ॲड केले, म्हणजे जाहिरातीत यांची नावं सुद्धा ॲड केलेले आहेत. तर पाहूया आपण. हा 1 RKचा आहे. ठीक आहे, 1 RKचा सुद्धा सॅम्पल फ्लॅट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे किंवा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर आपण 1 RKचं बघूया काय आहे. तर बघा, ह्याच्यासाठी फक्त SC कॅटेगरीतलेच लोक अर्ज करू शकतात. ह्याचा कार्पेट एरिया 25.41 ते 31.30 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट जी आहे ती 13.5 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यासाठी जर अर्ज करायचे असतील तर EWS या उत्पन्न गटातीलच लोक अर्ज करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये अनामत रक्कम जमा करायची आहे अर्ज करताना. तसंच त्याची फॉर्म फी सुद्धा आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे. जर तुम्हाला फ्लॅट नाही लागला तर तुम्हाला 15,000 रुपये रिटर्न मिळते. ह्याच्यामध्ये फक्त एकच फ्लॅट उपलब्ध आहे. आपण 1 BHK पाहूया. तर बघा, इथं ह्याच्यासाठी बघा कोण कोण अर्ज करू शकतं. 1 BHK आहे, पाल्म स्प्रिंग रावेत 1 BHK. कॅटेगरी बघा, AR आहे, CJ आहे, DF आहे, GP आहे, JR आहे, ME आहे, MP, MLA, MLC आणि SC कॅटेगरीतले अर्जदार करू शकतात. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही डायरेक्ट जनरल पब्लिक या कॅटेगरीतून अर्ज करू शकता. ठीक आहे, तर बघा, आता ह्याच्यात कार्पेट एरिया 25.13 ते 42.85 स्क्वेअर मीटरचा आहे. ह्याच्यात कॉस्ट बघा 15,48,000 ते 18,08,600 रुपये एवढी तुम्हाला बेस कॉस्ट पडणार आहे. ह्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही 5 लाख धरून चला. ठीक आहे, आणि EMD बघा 20,000 रुपये तुम्हाला अर्ज करताना भरायचे आहे. त्याच्यासोबत फॉर्म फी सुद्धा आहे, जी की 800 रुपयाच्या आसपास आहे. ठीक आहे, तर जसं की मी आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला 20,000 रुपये जर फ्लॅट नाही मिळाला तर 20,000 रुपये रिटर्न मिळतील, पण फॉर्म फी मिळणार नाही. तर ह्याच्यामध्ये टोटल 8 सदनिका उपलब्ध आहेत. तर ह्याचा फ्लोअर प्लॅन बघूया आपण. मी तुम्हाला ॲक्च्युअल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये
मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवतोय बघा. इथं एक फ्लॅट आहे, इथं एक फ्लॅट आहे आणि इथं सुद्धा 2 फ्लॅट आहे. ठीक आहे. ह्याच्यातलं एक फ्लॅट फक्त दाखवतो तुम्हाला लेआउट करण्यासाठी. तर इथं हा लिव्हिंग आहे. तुम्ही एंट्री केल्याच्या नंतर इथं लिव्हिंग आहे. ठीक आहे. लिव्हिंगच्या नंतर इथं तुम्हाला किचन दिलेलं आहे. किचनला इनक्लोज बाल्कनी आहे. त्यानंतर इथं टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे याच्यामध्ये आणि इथं स्टडी रूम दिलेला आहे. तर अशा प्रकारची लेआउट आहे. तर तुम्हाला एक्झॅक्ट हा फ्लॅट कसा आहे ते दाखवतो. आपण साईट व्हिजिट जी केली ना तो. तर हे बघा, आपल्या चॅनलवरती हे ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे. हा 1 BHK आहे. आता बघूया आपण. बघा इथं ऍक्च्युली या फ्लोअरवरती 3 फ्लॅट होते. तर ही लिफ्ट आहे. तुम्ही स्टेअरने आतमध्ये आल्याच्या नंतर इथे एक लिफ्ट आहे. नंतर इथं एक फ्लॅट आहे, हा एक फ्लॅट आहे आणि ह्याच्या समोर सुद्धा एक फ्लॅट आहे. हे बघा हा. या फ्लोअरला 3 फ्लॅट आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आतमध्ये जाताय. आता आपण हा फ्लॅट पाहूया. तर पहिल्यांदा तुम्हाला लिव्हिंग एरिया दिसेल. ठीक आहे. लिव्हिंग रूम म्हणजे इथं विंडो आहे एक. ठीक आहे. हे समोर किचन आहे. मोठेत म्हणजे असे फ्लॅट. आणि इथं एक हे जे आहे ते बाथरूम आहे. ठीक आहे. हे बाथरूम आहे. मोठं बाथरूम आहे, प्रशस्त आहे असं. आणि हे टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट आहे. किचन मधून आतमध्ये गेले की हे तुम्हाला बेडरूम दिसते. आणि या बेडरूमच्या खिडकीतून जर बाहेर बघितलं तर तुम्हाला COEP कॉलेज दिसतंय. हे बघा, हे जे आहे ना ते COEP कॉलेजचे. ठीक आहे. तर COEP कॉलेजच्या जवळच आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून जवळ आहे. तर हा होता 1 BHK. आता 1 RK बघा. हा जो आहे वरचा हा 1 RK आहे. तर हा आहे तुमचा लिव्हिंग रूम. हे आहे तुमचं किचन. मस्त मोठं किचन आहे. विंडो दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे, कॉमन आहे. ठीक आहे. मोठं आहे. तर हा होता 1 RK. तर आपण याच्यामध्ये 1 RK आणि 1 BHK बघितलेला आहे. हे गेल्या वेळेलाच व्हिडिओ आपण काढला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पाल्म स्प्रिंग ची माहिती होती. ह्याच्यामध्ये एक आहे की इथं पार्किंगचा थोडा इश्यू आहे. आम्हाला दिसलं म्हणजे आम्हाला तिथं पार्किंग नाही दिसलं कुठं. आणि दुसरं म्हणजे ह्याला बाल्कनी नाही आहे. पण रेडी टू मूव्ह आहे. याचा OC सुद्धा रिसिव्ह झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा हे सर्व डिटेल जे आहे ते क्रॉस व्हेरीफाय करा आणि तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी अर्ज करू शकता. धन्यवाद.